नमस्कार, मी डॉक्टर किरण बोदले स्वागत करतो आपणा सगळ्यांचं कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनलमध्ये। मी कथा घेऊन येतोय अहिल्याच्या उद्धाराची गौतम ऋषींनी दिलेल्या श्रापाची कथा। पण तत्पूर्वी माझ्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होत आहेत। अहिल्याच्या या श्रापाला खरंच जबाबदार कोण आहे? जो इंद्रदेव ज्याने हे प्रत्यक्ष कृती केली, का इंद्रदेवाला कुक्कुटनादाचा अर्थातच कोंबड्याचा आवाज काढून पहाटेच्या वेळेचा भ्रम निर्माण करणारा अग्निदेव जबाबदार आहे? का प्रकाशाची गतिमानता कमी जास्त करून भास निर्माण करणारा चंद्रदेव ज्याने इंद्राला मदत केली तो चंद्रदेव जबाबदार आहे? का सगळी परिस्थिती समजल्यानंतर सुद्धा मौन बाळगणारी अहिल्या ही स्वतः या श्रापाला जबाबदार आहे? का त्रिकाल ज्ञान असताना सुद्धा अवेळी आपली संध्या पूर्ण करायला घराच्या बाहेर पडणारे गौतम ऋषी या श्रापाला जबाबदार आहे? कोण असेल या श्रापाला जबाबदार? काय वाटतं आपणाला? मी तर लवकरच सगळा कथा प्रसंग तुमच्या समोर घेऊन येतोय, पण तोपर्यंत आपली मतं आपले विचार या निमित्तानं लगेच कमेंट बॉक्स मध्ये मांडा। तोपर्यंत आपणा सगळ्यांना या ठिकाणी जय श्रीराम।